नमस्कार शिक्षकांनो, भावी शिक्षकांनो, कशा आहात सर्व? मजेत ना? वाट पाहताय ना मित्रांनो? जास्त वेळ राहिलेला नाहीये. दिल्ली अब दूर नाही. येत्या जून महिन्यापर्यंत ही शिक्षक भरतीचा अखेर मुहूर्त लागतोय आणि TAIT 2025 ज्यांनी दिलेली आहे, निकाल लागलेला आहे, सेल्फ सर्टिफिकेशन झालेलं आहे, पोर्टल भरतीच्या प्राधान्यक्रमाची अभियोग्यताधारक वाट पाहत आहेत, ज्यांनी परीक्षा दिलेली आहे. मी शाळेवरती कधी जॉईन होणार? ही परीक्षा TIT 2025 नुसार राज्यामध्ये शिक्षक भरतीची कार्यवाही वेगवान पद्धतीने सुरू आहे. येणाऱ्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत महत्त्वाचे 5 बदल होणार आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा, ज्यांना खरंच मनापासून शिक्षक व्हायचंय, कारण तुम्हाला शिक्षक झालेलं आम्हाला बघायचंय. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू शामाणे, शिक्षकांच्या हक्काचं व्यासपीठ, शिक्षकांचे विविध प्रश्न घेऊन शिक्षक भरतीसाठी नेहमी प्रयत्न करत असतो आणि आमची शिवनिटी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी. मित्रमैत्रिणींनो, पोर्टल शिक्षक भरतीचा निकाल ऑगस्टमध्ये लागलेला आहे आणि आता पवित्र पोर्टलवरती जाहिराती सुद्धा अपलोड होणार आहेत. जाहिराती अपलोड होताना महत्त्वाचा बदल असा आहे, पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत 17 मार्च 2026 साली काढलेल्या नोटिफिकेशननुसार 8 आदिवासी विभागातील जिल्ह्यांना नोटीस पाठवलेली आहे की लवकर फटाफट बिंदू नामावली पूर्ण करायची आहे. सोबतच 13 पेशा क्षेत्रातील जिल्ह्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार 11 फेब्रुवारी 2026ला या पदभरतीस मान्यता मिळालेली आहे आणि त्याच्यानुसार यांना सुद्धा तात्काळ बिंदू नामावली कंप्लीट करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. समाज कल्याण विभाग सुद्धा पोर्टल भरती अंतर्गत पदं भरली जातील असं आपल्या कानावरती आलेलं आहे, परंतु अजूनही त्याच्यामध्ये कोणतेही बदल झाल्याचं, पुढचं पाऊल उचलल्याचं आपल्यापर्यंत आलं नाहीये. डाएट सोडता अन्य DED BEd अध्यापक विद्यालयांच्या जागा या पोर्टल मार्फतच भरल्या जाणार आहेत. DED वास्तविक पाहता DED DLED आता जे काही त्याला नामांकन करून नाव झालेलं आहे, त्याच्या जागा पोर्टल मार्फतच भरल्या जाणार आहेत. आणि मित्रांनो, 1 ते 12च्या सर्व आस्थापनाच्या खाजगी शाळा, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, मनपा, नपा, झेडपी, बहुजन विकास विभाग अशी बरेचशी पदं पोर्टलवरती येऊन जंगी भरती होणार आहे. परंतु या भरतीमध्ये महत्त्वाचे 5 बदल कोणते, याच्यासाठी जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका. मित्रांनो, पोर्टल शिक्षक भरतीची सध्या कार्यवाही सुरू झालेली आहे. मंत्रालय स्तरावरून आयुक्त स्तरावरती वेगवेगळे पत्रकांची देवाणघेवाण होते, मीटिंग्स वरती मीटिंग्स होतात आहे, VC वरती VC होतात आहे, सेवा शर्ती बनतात आहे आणि पोर्टल भरतीला सध्या प्रारंभ झालेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण वेगवान तयारी सुरू झालेली आहे. पोर्टल शिक्षक भरतीचा पहिला बदल, येणाऱ्या TIT 2025 अंतर्गत होणाऱ्या शिक्षक भरती अंतर्गत 20 जानेवारी 2026च्या शासन निर्णयानुसार 50 प्राधान्यक्रम देण्यात आले होते, त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आझाद मैदान येथे आपण आंदोलन सुद्धा केलं होतं आणि अगदी परिपत्रक आल्याच्या दुसऱ्या दिवशी आपण शालेय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केलेला आहे. आयुक्त कार्यालयातून अहवाल मागवलेला आहे आणि तो मंत्रालयात सुद्धा पोहोचलेला आहे. तो प्राधान्यक्रम मित्रांनो वाढणार आहेत, लोकल बॉडीजसाठी तुम्हाला देता येणार आहेत. सोबतच तेवढेच प्राधान्यक्रम तुम्हाला या ज्या आस्थापना आहेत झेडपी, नमपा, मनपा यांच्यासाठी सुद्धा देण्यात येणार आहे. पवित्र पोर्टल शिक्षक भरती TIT 2025चा दुसरा बदल, मित्रांनो, या पदभरती अंतर्गत जी पदं भरली जाणार आहेत त्याच्यामध्ये काही जागा या मुलाखतीसाठी आस्थापना भरतील आणि काही आस्थापना असतील ज्या खाजगी संस्था असतील त्या विदाऊट मुलाखती सुद्धा जागा देणार आहेत. ज्या जागा ह्या मुलाखतीसह असणार आहेत त्याच्यामध्ये एका पदासाठी 3 उमेदवार दिले जाणार आहेत आणि त्या 3 मधून 1 उमेदवार घेणं त्या आस्थापनेला बंधनकारक असणार आहे. आणि याचाच परिपाक असा की बऱ्याच आस्थापना विदाऊट इंटरव्ह्यू सध्या प्रिफर करत आहेत. हा एक महत्त्वाचा बदल आहे, जेणेकरून जे उमेदवार वाट पाहत आहेत, वर्षानुवर्षे डिग्र्यावर डिग्र्या घेतलेल्या आहेत, त्यांना मात्र याच्यातून अतिशय सुखद धक्का याबाबत मिळणार आहे, कारण तुम्ही फायनली शिक्षक होणार आहात.
पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत महत्वाचा तिसरा बदल. मित्रांनो, सध्या पोर्टल भरती अंतर्गत आपण पाहतोय की भरपूर जागा कमी आहेत, अतिरिक्त होत आहेत. असं जरी असलं तरी तुम्ही 17 मार्च 2025चं आयुक्त कार्यालयाचं नोटिफिकेशन पाहिलं असेल. त्या नोटिफिकेशननुसार जे काही पदभरती करायला सांगितलेली आहे त्याच्यानुसार आणि सोबतच ऑगस्ट महिन्यातलं 2025चं नोटिफिकेशन म्हणजे परिपत्रक आपण म्हणूया, त्याच्यानुसार सुद्धा तिसरा महत्वाचा बदल पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत, तो म्हणजे जेवढी पदं 31 मे 2026 पर्यंत रिक्त होणार आहेत तेवढी सगळी पदं पोर्टल मार्फत भरण्यात येणार आहेत. चौथा महत्वाचा बदल पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत TIT 2025 मध्ये, तो म्हणजे मित्रांनो एक बिंदू एक भरती. आता उमेदवाराला एकच वेळा संधी मिळणार आहे. पहिला टप्पा असो, दुसरा टप्पा असो, इव्हन ही भरती 2 टप्प्यामध्ये होणार आहे. पहिला टप्पा आता जूनपर्यंत पूर्ण होतोय आणि दुसरा टप्पा दिवाळीच्या दरम्यान असणार आहे. आणि त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्यांदा विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड, नंतर विथ इंटरव्ह्यू राऊंड, कन्व्हर्जन राऊंड, कन्व्हर्टेड राऊंड, माजी सैनिक राऊंड अशा पद्धतीचे राऊंड्स लागतील. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे राऊंड लागणार आहे. तुम्ही जो फॉर्म सेल्फ सर्टिफाय केला असेल त्याच्यामध्ये एकदा जाऊन तुम्ही चेक करा, तिथं पहिला टप्पा असं लिहिलेला आहे आणि दुसरा टप्पा सुद्धा होणार आहे. दुसऱ्या टप्प्याच्या वेळेस पुन्हा एकदा सर्व माहिती भरण्यासाठी शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सुद्धा प्रयत्न करू. कारण मित्रांनो, कोणाचं काही राहिलं असेल, शेवटी माणसं आहोत आपण, चुका आपल्याकडूनच होतात, त्याच्यासाठी आम्ही मात्र तुमच्यासाठी लढणार आहोत. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमधला 5वा महत्वाचा बदल ते म्हणजे सध्या मित्रांनो अतिरिक्तची संख्या जास्त आहे आणि अतिरिक्त होत असल्यामुळे सध्या प्रत्येक शिक्षकाच्या अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की माझा नंबर लागेल का. मित्रांनो, काळजी करू नका, भरपूर जागा रिक्त आहेत. जवळपास आजवर 7 मोठ्या झेडपींची संच मान्यता पूर्ण करून समायोजन सुद्धा पूर्ण झालेले आहेत. ते वाट पाहत आहेत शिक्षक भरती कधी सुरू होते. तुमच्या माहितीसाठी हा 5वा बदल आहे ना, तो केवळ तुमच्यासाठी आहेत. अगदी हे मेरिट 2 डिजिट पर्यंत येऊन पोहोचणार आहेत. कितीही म्हणजे सध्या कॉम्पिटिशन्स असू द्या, परंतु गुणवत्तेला पर्याय नाहीये असा निकाल नुकताच सुप्रीम कोर्टानं 55-60 बाबतीत दिलेला आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन या शिक्षक भरतीमध्ये होणार आहे. त्यामुळे कॅटेगरी उमेदवारांसाठी हा एक अतिशय महत्वाचा दिलासादायक निर्णय आहे. मित्रांनो, आता फक्त तुम्हाला शिक्षक झालेला आम्हाला बघायचंय, बिनधास्त राहायचंय, काही काळजी करू नका. लवकरच पोर्टलवरती जाहिराती अपलोड होतील. एप्रिल महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये पसंतीक्रम येऊन तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू होणार आहे आणि जून महिन्यामध्ये अकॅडमिक इयर नवीनमध्ये अक्षरशः तुम्ही शाळेवरती सुद्धा जॉईन झालेलं तुम्ही स्वतः पाहाल आणि तुमचा एक शाळेतला सेल्फी मात्र आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. या सर्व प्रवासांतर्गत जर तुम्हाला कुठलीही अडचण असेल किंवा पसंतीक्रमाबाबतीतलं कुठलंही मार्गदर्शन हवं असेल तर A to Z मार्गदर्शनसाठी टीचर्स मेंटरशिप हेल्पलाईन बॅच तुम्ही जॉईन करा. कारण तुमच्यासाठी आपण हा छोटासा प्रयत्न घेऊन आलेलो आहोत. कारण मित्रांनो, जर आपल्याला माहिती काही नसला तर आपला भरपूर गोंधळ उडतो, परंतु तसा उडायला नको याच्यासाठी आपण पहिल्यापासून प्रयत्नशील आहोत आणि असेच राहू. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड.